भारतीय समाज जीवन आणि प्राच्य विद्येचा इतिहास एका व्यक्तीशिवाय अपूर्ण ठरतो। ते म्हणजे धन्वंतरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड। हे नाव ऐकले की आपल्याला एका विद्वान, प्राच्य विद्या पंडित, समाजसेवक आणि जनकल्याणासाठी आयुष्य झिजवणारा माणूस डोळ्यासमोर उभा राहतो। मुंबईत वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीच्या बागेसमोर जे भाऊ दाजी लाड म्युझियम आहे ना, त्यांच्याच नावाने। नमस्कार, मी स्वानंदी आणि तुम्ही पाहतात कलाकार दिनविशेष भाग 250 पावर्ड बाय goprag.com। भाऊ दाजी लाड हे फक्त पंडित नव्हते, तर ते समाज मनाचे अभ्यासक होते। त्यांनी प्राच्य विद्येच्या अभ्यासातून भारताच्या सांस्कृतिक वारशाला प्रकाशझोत दिला। त्यांची विद्वत्ता इतकी गाढ होती की ते आपल्या काळातील महान अभ्यासकांमध्ये गणले जात। पण इतके असूनही त्यांचा स्वभाव साधा, जमिनीवरचा आणि समाजासाठी जगणारा होता। त्यांच्या जीवन कार्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे समाजसेवा। विद्या शिकणे आणि शिकवणे यापुरते ते मर्यादित राहिले नाही, तर समाजाची उन्नती करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले। त्यांना माणसाच्या उन्नतीत खरी सेवा दिसत होती, म्हणूनच ते अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान झाले। भाऊ दाजी लाड यांचा जन्म केवळ एका व्यक्तीचा जन्म नव्हता, तो आदर्श विचारांचा जन्म होता। त्यांच्या जन्मामुळे भारतीय समाजात प्रबोधनाची, सेवाभावाची आणि शास्त्रशुद्ध अभ्यासाची नवी पायाभरणी झाली। आज आपण जेव्हा समाजातील कार्यकर्त्यांबद्दल बोलतो, तेव्हा भाऊ दाजींचे कार्य आदर्श म्हणून उभे राहते। आजच्या पिढीने त्यांच्याकडून घ्यायचा सर्वात मोठा धडा म्हणजे विद्येची खरी किंमत समाजाच्या सेवेत आहे। शिकून फक्त स्वतःपुरते जगण्यात अर्थ नाही, तर त्या शिक्षणाचा उपयोग इतरांना उन्नत करण्यासाठी झाला पाहिजे। भाऊ दाजी लाड यांनी आयुष्यभर हाच संदेश दिला आणि त्याचेच प्रत्यक्ष उदाहरण ठरले। म्हणूनच आजच्या दिवशी आपण या महान पंडित आणि समाजसेवकाला स्मरतो, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतो। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय goprag.com।